त्याला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय असते? बस काय अडीच लोकशाहीनं अधिकार दिलाय. तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता. देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत. मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला. तुम्ही कस काय जाऊ नको म्हणतो? जाऊ नको म्हणल्यावर तो आईकडच्या घराला येडी टाकवतो आम्ही. कस काय नाही जाऊन देत? मुंबई का आमची नाही काय? बघा तुम्ही मुंबईत मराठे 26 जानेवारीला मोजा. मराठे आमरण उपोषणाला जाणार, येताना आरक्षण घेऊन येणार. सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं. आम्ही 20 जानेवारीला मुंबईच्या तयारीला निघालो. सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले. त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा 18 तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात करण्यात, पण याच्यात कसलाही बदल होणार नाही. हे मुक्काम आता फिक्स झाले. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारीला लागावं. सगळ्यांना वेळापत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे. शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चला. कोणीही घरी राहू नका. 20 जानेवारीला अंतरवाली सोडायची. 26 जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे. चारही बाजूना मराठे शांततेत येणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत. दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड, जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे. आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो. पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका. आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत. इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर. एवढं लक्षात ठेवा. आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चला. धन्यवाद.